नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण आपल्या शेतातील जो कांदा आहे, तर तो कांदा काढण्याचं काम चालू आहे. सुरुवातीला कांदा काढून मार्केटला न्यायचं नियोजन होतं, परत ते चेंज झाले. आता हा कांदा आपण काय करणार आहे, तर हा असाच आपण ऊसामध्ये गाडणार आहोत. कारण तो आपल्याला परवडण्यासारखा नाही मार्केटला नेऊन, मार्केटचा दर पाहता. आणि त्याचं साधं सोपं गणित काढले, बघा ते गणित तुम्हालाही पटते का, आणि ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कांद्याच्या एका पिशवीला म्हणजे 50 ते 55 किलोची पिशवी येते, तर त्याला किती खर्च येतोय आता तो सांगतो. तर त्याला चिरायचा, भरायचा, काढायचा खर्च हा किती आहे, तर आमच्या इकडं ₹100 प्रति कॅरेट असा रेट चालू आहे. म्हणजे त्यात तुम्हाला काढणे, चिरणे आणि निवडून परत भरून देणे हा साधारणतः ₹100 प्रति कॅरेट घेतात. तर असे 3 कॅरेट एका गोणीमध्ये बसतात. आणि तर याचा खर्च ₹300 झाला. आणि जी आपली गोण बसते, तर ती एका गोणीचा खर्च 45 ते ₹50 आहे. 50-55 किलोची गोणी येते, तो हा खर्च झाला. परत आपला ट्रान्सपोर्टचा आहे. मोहोळ तालुक्यातून आमच्या सोलापूर ह्याला कोल्हापूर किंवा सांगलीला जर न्यायचं म्हणलं तर ₹80 प्रति एका गोणीला घेतात, हा खर्च झाला. आणि इतर खर्च जो आहे ₹20, म्हणजे तिथं मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथलं भाडं असेल, हमाली असेल, आडत असेल, कडता असेल, आणि जो आपण इथं सुतळी रंगरंगोटी काय असेल किंवा इथं आपण उचलून देतो परत, किंवा मजूर लागतात आपल्या टेम्पोमध्ये भरायला, किंवा आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातून परत रस्त्यावर काढून द्यावा लागतो, तो साधारणतः एक ₹20 खर्च पकडला. तर हा खर्च किती जातो, तर 450च्या आसपास जातो. म्हणजे ₹450 प्रति गोणीला खर्च आपला हा कांदा मार्केटपर्यंत न्यायला येतो. म्हणजे तुम्हाला एका क्विंटलला साधारणतः ₹900, 900 ते ₹1000 खर्च तुम्हाला एका क्विंटलला येतो. आणि आता मार्केटचा रेट पाहायला गेलं तर चांगला क्वालिटीचा कांदा सध्या ₹2000च्या आसपास जातोय. आणि 2 नंबरचा जो कांदा आहे तो जातोय 1200 ते 1500. आणि 3 नंबरचा जो आहे ते 800 ते 1100च्या दरम्यान आहे. तर आपला होणारा खर्च किती होतोय, तर आपला होणारा प्रति गोणीला 900 ते ₹1000 आपला हा खर्च इथंच होतोय. आणि सरासरी जर काढले 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबरची जर सरासरी काढली, तर आपल्याला किती येते, समजा ₹1500 जरी गोण पडली, तर आपला अगोदर खर्च जो झालेला आहे कांदा काढायच्या अगोदरचा जो खर्च झाला आहे, म्हणजे जो आपला बियाण्यांचा खर्च असेल, पाणी, खत, याचा फवारणी, याचा जर सगळा खर्च वजा केला, तर आपल्या हातात काही शिल्लक नाही. तर मग आपण हे सर्व कशासाठी करायचं आहे, जी लोक आपला कांदा महाग झाल्यानंतर बोंब मारतात, त्या लोकांना फुकट खायला देण्यापेक्षा हाच कांदा जर आपण आपल्या शेतामध्ये जर काढला, तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. कारण की आपण जर एकरी आता शेणखत किंवा दुसरं सेंद्रिय खत टाकायचं म्हटलं, तरी त्याचा खर्च आपल्याला जास्त येतोय. त्याच्यापेक्षा हाच कांद्याचा जर खत केला, तर तो नक्कीच आपल्या शेतीला लाभदायक ठरणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे आंतरपीक म्हणून कांदा घेतलाय अशासाठी ठीक आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी फक्त निव्वळ कांदाच पीक असं घेतले, त्या शेतकऱ्यांना थोडा त्रास होणार आहे किंवा अडचण येणार आहे. तर हे असे लोकांना फुकट घालण्यापेक्षा आपल्या आपल्या काळ्या मातीमध्ये जर कांदा मिसळला, तर नक्कीच ती पुढच्या वेळेस आपल्याला त्याचं पिकाच्या रूपात आपल्याला नक्कीच ती मदत करणार आहे, किंवा चांगलं जोमदार पीक आपल्याला नक्कीच देईल. तर पहा, ही माहिती कशी वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.